जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण 7 तारखेला जे चंद्रग्रहण येणार आहे त्या चंद्रग्रहणामध्ये कशा पद्धतीने साधना केली पाहिजे, चंद्रग्रहणाचे जे काय आध्यात्मिक अर्थ आहेत, पौराणिक कथा एक आहे आणि ज्योतिषशास्त्रीय पण आहे आणि काही वैज्ञानिक पण काय त्याची जी कारण आहेत त्या अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ बनवूया. चंद्रग्रहणामध्ये साधनेचं फळ अतिप्रचंड असतं, का असतं त्याची कारण आणि चंद्रग्रहणामध्ये साधना कशी केली पाहिजे या अनुषंगाने मी आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. त्यासोबतच मांढरदेवी देवस्थान ट्रस्ट यांच्या विरुद्ध जो आपला संघर्ष चालू आहे, त्यांनी आपल्याला अपमानास्पदरीत्या तिथे जप करण्यापासून रोखलं होतं मंदिराच्या बाहेर झाडाखाली, तो लढा चालू आहे. त्याच्या बाबतीत काय अपडेट आहेत तर ते मी सुद्धा देण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, व्हिडिओच्या अंती. तर मित्रांनो, चंद्रग्रहण येणार आहे 7 तारखेला. चंद्राचं भारतीय परंपरेत अत्यंत महत्व आहे. का महत्व आहे तुम्हाला सांगतो. आता आपल्या महिनेच तुम्ही जर बघितले, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ ही जे काय महिने आहेत, महिना कशावर बदलतो? चंद्रकलेवर बदलतो. ज्या वेळेला अमावस्या होईल त्यावेळेला महिना बदलतो. म्हणजे चंद्राच्या 16 काला पूर्ण होतील. जसं आपण म्हणतो 60 मिनिट पूर्ण झाल्यावर तास बदलतो नाही का, तसं 12 महिने झाल्यानंतर वर्ष बदलतं. तसं 16 काला चंद्राच्या पूर्ण झाल्या की महिना बदलतो. तुम्हाला 16 काला कशा? प्रतिपदा ते चतुर्दशी ह्या चंद्राच्या झाल्या 14 काला, अमावस्येची 1 काला आणि पौर्णिमेची 1 काला, झाले किती? 16 काला. ह्या 16 काला ज्या वेळेला पूर्ण वाटेल त्यावेळेला महिना बदलतो, बरोबर. चंद्र हा ज्योतिषशास्त्रात जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जर विचारलं एखाद्या ज्योतिषाला की माझी रास कुठली, ज्योतिषी काय सांगतो? तुमची रास मेष आहे, कुंभ आहे. कधी विचारलं का त्याला कशावरून माझी रास मेष आहे, ही तुम्ही कशावरून सांगता? तर तुम्हाला ज्योतिषी सांगेल की तुम्ही जन्म घेत असताना चंद्र वृषभ राशीत स्थित होता म्हणून तुमची रास वृषभ आहे, चंद्र मेष राशीत स्थिर होता म्हणून तुमची रास मेष आहे, चंद्र आद्र्या नक्षत्रात होता म्हणून तुमची रास आद्रा आहे नाही का, रोहिणी नक्षत्रात असेल तर रोहिणी नक्षत्र आहे तुमचं. का सांगतो? त्याला विचारलं का कधी तुम्ही की बाबा ही चंद्राच्याच आधारे का सांगितलं जातं? त्याचं कारण आहे, कारण की मन अमर आहे. लक्षात घ्या, माणसाचं ज्या वेळेला माणूस शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, गीतेनुसार पुनर्जन्म ज्या वेळेला त्याचा होतो त्यावेळेला तो काही शरीर तिथं जरी सोडून आला असला तरी प्रवेश जी करत असतो माणसाचं सूक्ष्म शरीर एखाद्या ह्याच्यामध्ये नवीन देहात, त्यावेळेला मनोमय कोश तिथं असतो. सूक्ष्म शरीराला सुद्धा मन असतं, मन असतं. मना आणि त्याच्यामुळं मनाला शरीरापेक्षा जास्त महत्व आहे की माणूस शरीराने कसा आहे ह्याच्यापेक्षा तो मनाने कसा आहे ह्याच्यावर जास्त भारतीय परंपरा भर देते. म्हणून त्या माणसाचा स्वभाव कसा आहे, त्या माणसाचं चरित्र कसं राहील ह्याचा आराखडा काढण्यासाठी चंद्राला धरलं जातं. राहू चंद्राला ग्रहण लावतो. राहू कोण आहे? राहू हा मायावी ग्रह आहे, माया आहे, माया. राहू म्हणजे ज्याला अस्तित्व नाही पण अस्तित्व असल्यासारखा दाखवतो, म्हणजे माया. शास्त्रकारांनी बघितलं, शास्त्रकारांचं जर तुम्ही बघितले ग्रंथ तर त्यात अनिर्वचनीय माया सांगितली, मायेचं स्वरूप अनिर्वचनीय सांगितले. म्हणजे काय की सृष्टीच्या आरंभी सुद्धा माया उपस्थित नव्हती, फक्त परब्रह्म उपस्थित होतं. त्यावेळेला माया उपस्थित नव्हती आणि शेवटी सुद्धा परब्रह्मच उपस्थित राहणार आहे, माया नसणार आहे. माया ही त्याची एक अशी शक्ती आहे की त्याला कोणीच त्याचं हे करू शकलेलं नाही, म्हणजे त्याचा तोंडाने कोणी बोलून सांगू शकलं नाही की ही नेमकं मायाचं व्याख्या करू शकलं नाही. ही म्हणजे माया. ती राहू हा मायावी ग्रह आहे थोडक्यात. आता राहू मायावी ग्रह आहे म्हणजे ज्या वेळेला मायेच्या प्रभावाखाली मन येते, चंद्रावरती ज्या वेळेला राहूचा प्रभाव चालू होतोय त्यावेळेला साधना करा हे शास्त्रकारांना सांगायचे. म्हणजे कळलं का मला काय म्हणायचं? ज्या वेळेला चंद्राला ग्रहण लागतंय त्याचा तुम्ही हे डोकं ठिकाणात ठेवून त्याचा अर्थ बघा काय, की राहू म्हणजे एक सावली, पृथ्वीची सावली येते. त्याच्यावरती ज्या वेळेला चंद्राचं तेज ज्या वेळेला हरण करण्याचा प्रयत्न करते, चंद्राचा तेज हरण करण्याचा प्रयत्न करते म्हणजे मनाचं तेज हरण करायचा प्रयत्न करते, मनाची सात्विकता हरण करण्याचा प्रयत्न करते. अंधार म्हणजे तामसिकता, प्रकाश म्हणजे सात्विकता.
तामसिकता ज्या वेळेला सात्विक तेव्हा हवी होण्याचा प्रयत्न करीन, त्यावेळेला जप करा, ध्यान करा, साधना करा, हे शास्त्रकारांना सांगायचं. लक्षात घ्या, ह्याच्या पाठीमाग सगळा बोधार्थ त्यो आहे. हा झाला एक काय म्हणते त्याला दार्शनिक, मी तुम्हाला अर्थ सांगितलं. पौराणिक एक कथा सांगतो तुम्हाला. आता कथा तर तुम्हाला माहिती, पण थोडीशी डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करीन. जी माहिती ती नाही सांगणार, जी आहे ती सांगतो. समुद्र मंथन ज्या वेळेला झालं होतं, हे सगळ्यांना माहिती, समुद्र मंथन झालं. तुम्ही कथा वाचल्यात, टीव्हीला बघितलेल्या आहेत. मी तुम्हाला ते सांगणार आहे की राहूने ओळखलं कसं की हा आपल्या बरोबर छळकपट होतंय, हे सांगण्याचा प्रयत्न करू. तर ज्या वेळेला मोहिनी जी होती, भगवान नारायण विष्णूचं जी अतिसुंदर जी अवतार घेतला मोहिनीचा, जे मोहिनीने राक्षस एका साईडला बसवली होती आणि देवता एका साईडला बसवली होती. ज्या वेळेला मोहिनी राक्षसांना अमृत देत होती, ही गोष्ट मी सांगतोय की तुम्ही कुठं ती तुम्ही टीव्हीत बघितलेली नसणार आहे. मी गॅरंटीड सांगतो तुम्हाला की ती ओळखलं होतं कसं. राक्षसांना ज्या वेळेला ती पाजत होती, ती द्रव्य ह्याच्या भांड्यात घेऊन, त्यावेळेला राक्षस तोंड येत ना असं कडू करायची. दारू पेल्यानंतर जसं माणूस असं तोंड करतो ना कडू, नाही का, कडू त्या चेहऱ्यावर असं एक ही येत, असं कडवट प्यायला कसं औषध एखादं कडू प्याता, तशी ती राक्षस तोंड करायची. पण ज्यावेळेला ती देवांना पाजत होती ती द्रव्य, त्यावेळेला देवता तोंड येत ना अशी मिटक्या मारत प्यायची. जसं आपण सरबत पिताना किंवा बासुंदी खात पिताना किंवा काय म्हणतात त्याला लस्सी पिताना मिटक्या मारत पितो, आईस्क्रीम मस्तानी पिताना, तसं ती देवता अशी प्रसन्नता होती त्यांच्या चेहऱ्यावर. राक्षसांच्या चेहऱ्यावर असं कडवटपणा असं ही होत होतं. त्यावेळेला राहूचं त्याच्याकडे लक्ष होतं की राक्षस ही अशी तोंड करतात, देवता मिटक्या मारत, त्याच्यात काय भानगडे. तर मोहिनीने काय केलं, ती जी भांड होतं ना, त्या भांड्याला 2 चोच होती. अशी जी भांड होतं त्या भांड्याला 2 आउटलेट होती, मध्ये पार्टिशन होतं. एका साईडला त्या मोहिनीने दारू भरली होती, मदिरा. समुद्र मंथनात जी निघालेल्या 14 रत्नांपैकी मदिरा हे काय म्हणजे त्याला रत्न आहे. लक्षात घ्या, विष्णूची बहीणच आहे ती सुद्धा. अमृत सुद्धा विष्णूचाच भाव आहे, ही आहे समुद्र मंथनात. तर ती एका साईडला दारू भरली होती आणि एका साईडला अमृत भरलं होतं. ते अमृत देवांना देताना त्या ह्याच्यातनं द्यायची आणि राक्षसांना दारू देताना ती हिकडून द्यायची. तर ती राहूच्या लक्षात आलं. इतकं ते चतुर होता तो राहू. त्याने काय केलं, मायावी रूप धारण केलं आणि सूर्याच्या चंद्राच्या मध्ये जाऊन बसला. सूर्याच्या चंद्राच्या मध्ये जाऊन बसल्याच्या नंतर अमृत पेल्यानंतर सूर्याने सांगितलं, चंद्राने सांगितलं, हा राक्षस इथं येऊन अमृत प्यालाय. त्यावेळेला मोहिनीने त्याचं मुंडकं कापलं होतं, कंठ कापला होता. कंठ कापल्यानंतर त्याचा कंठ ज्या वेळेला कापला, कंठ कापल्यानंतर त्याचे 2 तुकडे झाले. त्याच्यात तुकडे जोडले शुक्राचार्याने कसे, तर नागाचं नाग कापला, एका नागाचं शिपूट त्या राहूला लावलं आणि नागाचं जे मुंडक आहे ते केतूला लावलं. ते अशा पद्धतीने त्याने ते एक प्रकारे त्याला जोडलं होतं. शुक्राचार्य म्हणजे काय नादच नाही करायचं, अतिविद्वान होता तो शुक्राचार्य, लय चतुर, म्हणजे राक्षसांचा गुरु. तर ज्या वेळेला आपण म्हणतो कुंडलीमध्ये कालसर्प योग येतो, तसा कसा येतो तो, राहूला शिपूट असल्यामुळं नागाचं आणि केतूला नागाचं मुंडक असल्यामुळे ज्या वेळेला राहू आणि केतू ह्या 2 ग्रहांच्या मध्ये ज्या वेळेला बाकीचे जे ग्रह आहेत सगळे 7 राहिलेले हे येतील, त्यावेळेला एका बाजूला मुंडकं एका बाजूला शिपूट असल्यामुळे तो कालसर्प योग तयार होतो. हे एक या माध्यमातून मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. तर असं एक आहे. तर अजून एक ग्रहण काळात जप केल्यानंतर मंत्रामध्ये सिद्धी का प्रकट होती, त्याचं कारण अजून एक सांगायचं झालं तर तुम्ही मच्छिंद्रनाथांचं आणि ज्या वेळेला ह्याचं युद्ध झालं वेताळ महाराजांचं, मच्छिंद्रनाथांचं आणि वेताळाचं युद्ध झालं, त्यावेळेला ती जे वेताळ आहेत शरण ज्या वेळेला आले त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी एक वचन घेतलं होतं वेताळाकडून, जो कोणी शाबर मंत्राचा जप सूर्यग्रहणात आणि चंद्रग्रहणात करेल तर तुझे भूत प्रेत पिशाच त्या मंत्राच्या अधीन होतील आणि ते कार्यसिद्धीस नेतील असं वरदान दे. त्यावेळेला ती वचन दिलेलं आहे वेताळाने. ज्या वेळेला तुम्ही ग्रहण काळात शाबर मंत्र मानताल किंवा सिद्ध मंत्र गुरुप्रदत्त मंत्र मानताल, त्यावेळेला
तिथं उपस्थित असणाऱ्या एरियामधले ज्या प्रेत पिशाची शक्ती, जे अतृप्त आत्मेत जे कुठले का आहेत शक्ती, त्या सर्व त्या मंत्राच्या अधीन होतात. आणि त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही ते मंत्र सिद्ध होतो मग तुमचा, कारण मंत्र सिद्ध कधी होतं, जेव्हा तुम्ही ते मंत्र मानताल आणि त्या गोष्टी काढायला लागते. गोष्टी कधी काढतील, त्या मंत्राच्या प्रभावाने कुठल्या तरी शक्तीने जाऊन काम केलं पाहिजे ना. ते काम करणाऱ्या शक्ती ह्या ज्या अदृश्य आहेत त्या मंत्राची वशीभूत होते थोडक्यात, असं ती करार त्यांचा झालेला आहे. तर मित्रांनो ते तसं आहे बघा. तर त्यामुळं सूर्यग्रहणात आणि चंद्रग्रहणात जप केल्यानंतर मंत्र बलवान होतो, सिद्ध होतो. आता हा एक विषय झाला. अजून एक विषय आपण घेतोय. हा, तर चंद्रग्रहण जे येणार आहे, चंद्रग्रहणाचं सूतक लागणार आहे 12:19 आसपास लागते 7 तारखेला. तर ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे किंवा जो कोणी काय प्रचंड साधक असते त्यांनी त्या वेळेपासून जपाला चालू करायचे, साधना चालू करायची. आणि ज्यांना बाबा कमजोर आहेत, थोडेसे शरीराने आजारी आहेत, त्यांनी सरासरी 9:58 सरासरी काहीतरी चंद्रग्रहण लागते, लक्षात घ्या. ते 1:30 वाजायच्या आसपास काहीतरी आहे. तुम्ही कॅलेंडर मध्ये एकदा बघू शकता, चेक करू शकता. माझ्या माहितीप्रमाणे 1:30च्या आसपास रातच्या काहीतरी ते ग्रहण आहे. तुम्ही त्या कालखंडामध्ये तुम्ही तरी संधी सोडू नका. तुम्ही जप करा, साधना करा. तुम्ही जर एखादं कवच करत असताल, नाही का, आपण तर चंडिका कवच, आपण देवीचं बघतोय, तर आपण चंडिका कवच सांगतो साधकांना, भक्तांना जप करायसाठी तुम्ही चंडिका कवच करू शकता. किंवा मी जे तुम्हाला काही स्तोत्र सांगितलेत किंवा जे काही गुरु दीक्षेच्या वेळेला जे काही मंत्र दिलेले, आता गुरुपौर्णिमेला जे दत्तात्रयाचे काही मंत्र दिलेत, ते मंत्र तुम्ही त्या कालखंडात करू शकता. मंत्राची ताकद अतिप्रचंड वाढत जाते, लक्षात घ्या. तर मित्रांनो, तुम्ही ग्रहण सुरू होताना एकदा आंघोळ करायची, मग जपाला बसायचं. तुम्ही आसनाव पाण्यामध्ये बसून सुद्धा जप करू शकता. पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही कंठापर्यंत पाणी येऊन तिथपर्यंत जप करू शकता, ना अभिपर्यंत पाणी येईल अशा ठिकाणी सुद्धा जाऊन जप करू शकता. तुमच्या जवळ एखादं तीर्थक्षेत्र असेल, शक्तिपीठ असेल, ज्योतिर्लिंग असेल, तिथं जाऊन जप करू शकता. नसल, तुमच्या गावात मंदिर असेल, तिथं जप करण्याची सुविधा असेल, तिथं कोण तुम्हाला अडवणारा नसेल. आता तर आपण बघतोय अडवणारी बी माणसे, चांगल्या गोष्टीला 1000 शत्रू. जर तुम्हाला हटकणारा कोण नसेल, तिथं जाऊन बाबा काय नाही जप करतोय बाबा, काय प्रॉब्लेम नाही, चांगले कर, तर जाऊन करा. जर तुम्हाला तिथं जर विघ्न आणणारी माणसं तुमच्या गावात उपलब्ध असतील तर तिथं जाऊ नका. तुमच्या घरामध्ये नर्मदेश्वर शिवलिंग असेल तर नर्मदेश्वर शिवलिंगाच्या पुढे बसून जप करा, किंवा देवीच्या मूर्ती पुढे बसून जप करा. घरात करा किंवा तुमच्या आहे नाही, तुमच्या तिथली परिस्थिती काय आहे तिथं तुम्ही त्या पद्धतीने करा. ग्रहण सुरू होताना एकदा आंघोळ करावं शकता, ग्रहण संपल्यावर सुद्धा एकदा आंघोळ करू शकता, 2 वेळा आंघोळ करू शकता. ग्रहण मोक्ष झाल्यावर आंघोळ करावं लागते. ग्रहण सुरू स्पर्श झाला की आंघोळ एकदा करायची, ग्रहण संपल्यावर पण आंघोळ करायची. म्हणजे इतर वेळी तुम्ही पाण्यातच होता असंच ते धरलं जातं. एखादे कार्य करत असताना जसं देवाचं नाव सुरुवातीला घेतलं, शेवटी सुद्धा देवाचं नाव घेतलं, तर मध्ये सुद्धा देवाचं नाव घेतल्यासारखं असतं. झोपताना सुद्धा देवाचं नाव घेतलं, झोपतनं उठल्या देवाचं नाव घेतलं, तर रात्रभर देवाचं नाव घेतलं असं असतं, असा त्याचा अर्थ असतो, लक्षात घ्या. तर मित्रांनो, तर तुम्ही असं पण करू शकता की पाण्यामध्ये पण राहून करू शकता आणि असं पण करू शकता. ते तुमच्या तब्येतीची आहे. एखादा आजारी असला, आम्ही कसं काय पाण्यात राहायचं, तुम्ही असं करा बाबा, जे दष्टपुष्ट ठीक आहे, पाण्यात बसून जप कर, काय प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ते जप करू शकता. बरं, ज्यांना बाबा काय जप बीप करायचं नाही, ज्या गरोदर स्त्रिया, माता भगिनी, त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरी वाचा, एकनाथी भागवत वाचा, भावार्थ रामायण वाचा, देवी भागवत वाचा, तुम्ही गीता वाचा, नाही का, साधू संतांचे चरित्र वाचा, रामकृष्ण परमहंसाचं चरित्र वाचा, विवेकानंदांचे ग्रंथ वाचा. तुमच्या काही जरी झालं तरी उद्देश काय आहे की तुम्ही ज्या वेळेला तामसिकता सात्विकता हवी होण्याचा प्रयत्न करल त्यावेळेला स्वतःला भक्ती मार्गात गुंतवून घ्यायचे, नामस्मरणात. हाच ह्याच्या पाठीमागनं ग्रहणात साधना करण्याचा जो मतितार्थ आहे, दार्शनिक अर्थ आहे, तो हाच आहे की ज्या वेळेला तामसिकता सात्विकता हवी होईल त्यावेळेला साधना करायची, जप करायची, असं ते आहे.
तर साधना कशी करायची हा एक विषय क्लिअर केला. आता मांढर देवी देवस्थान ट्रस्ट याच्या विरुद्ध जो आपला संघर्ष आहे त्याच्या संबंधी आपण धर्मादाय आयुक्त सातारा यांना एक अर्ज केला होता. त्यासोबतच मुंबईच्या सुद्धा हेड ऑफिसला धर्मादाय आयुक्तांचा आपण अर्ज केला होता. तर मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांचं कालच मला पत्र आलेलं आहे. पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत साताऱ्याच्या धर्मादाय आयुक्तांना की संबंधित अर्जावरती यथोचित उचित अशी कायदेशीर कारवाई करा आणि अहवाल हेड ऑफिसला सादर करा. त्यासोबतच प्रवीण जाधव यांना सुद्धा काय तुम्ही कारवाई केली याची माहिती परस्पर तुम्ही कळवा अशा पद्धतीचे आदेश मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांनी साताऱ्याच्या धर्मादाय आयुक्तांना आदेश पारित केले आहेत. तर मित्रांनो बघू आता त्या संबंधी आपण पाठपुरावा तर करणार आहे आणि सुट्टी तर येत नाही, सुट्टी आपण येणार नाही काय झालं तरी. त्यांनी आपल्या साध्या विघ्न आणण्याचा प्रयत्न केला होता ते आपण कदापि सहन करू शकत नाही. तर मित्रांनो बघू कशा पद्धतीने काय येते, पण एवढं यातनं निष्पन्न तर चांगलं होईल आणि जे यातनं जे निष्पन्न होईल ह्याच्या संघर्षातनं जे काही निष्पन्न होईल ते असं होईल इथून पुढं कुणीही देवतेच्या साधकांना अपमानास्पद वागणूक त्या ठिकाणी दिली जाणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळेल जाणाऱ्या भाविकांना. ह्यासाठी हा लढा करतोय मी. याच्याशी वैयक्तिक असा माझा कुठला स्वार्थ नाही की बाबा मला काय त्यांच्याकडून पाहिजे. मला फक्त एवढं पाहिजे की तुम्ही लोक एवढ्या लांबनं त्या देवापाशी जाता, कशासाठी जाता? ऊन वारा पाऊस बघत नाही, तुम्ही एवढ्या लांब जाता, खर्च करून जाता, देवीसाठी जाता. जर तिथं देवी नसती तर तुम्ही कुत्र सुद्धा तिथं गेलं नसतं. तुम्ही देवी आहे म्हणून तिथं जाता, नाही का? देवीकडे बघून जाता. नाही तर इकडे तिकडे किती डोंगर आहेत, तुम्ही काय जात नाही कुठं? देवीसाठी जाता ना. मग देवीसाठी गेलाय तुम्ही म्हणून तुम्हाला तिथं सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. ह्याच्यासाठी असतं ते ट्रस्ट, ह्याच्यासाठी असतं. ट्रस्टची निर्मिती ह्याच्यासाठी असते की येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये. हे त्याचा एक संविधानिक त्याचा एक अर्थ आहे की त्या ठिकाणी सरपंच कशासाठी असतो? गावची व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी असतो. पोलिस कशासाठी असतात? की सामाजिक बाबा समाजाचे सेवक असतात ते, थोडक्यात समाजसेवक म्हणतो आपण त्यांना. म्हणजे थोडक्यात काय म्हणतात, त्यांची ड्युटी आहे सेवा करायची समाजाची. तसं ते भक्तांची सेवा करण्यासाठी, भक्तांची गैरसोय होऊ नये ह्याच्यासाठी ते असते. ते मालक नसते, ते लक्षात घ्या. पण आता झालंय कसं की मालक लोक स्वतःला समजायला लागले. कुठंतरी ह्या गोष्टी योग्य ठिकाणी याव्यात, देवी भक्तांना सन्मानाची वागणूक मिळावी त्या ठिकाणी, ह्यासाठी आपण करतोय. तर पाठीमागे एका महिलेने काहीतरी कमेंट करण्याचा प्रयत्न केला की असं तसं नाही का, तुझ्यातले गुरमी दिसते. बाबा माझ्यात गुरमी दिसते, हाही गुरमी माझ्यात, तुला ही गुरमी वाटते का? त्या बहिणीला मला विचारायचंय, ही तुला तिथं एखाद्याच्या साध्यात जाऊन ती लोक व्यत्यय आणू शकतात, तिथं तुला गुरमी दिसत नाही ताई. आणि एखादा साधक तिथं बसतोय आणि तो ज्या वेळेला अन्यायाविरुद्ध बोलतोय तिथं तुला गुरमी वाटते. म्हणजे स्वतःच्या बुद्धीची जरा थोडीशी कीव कर आणि स्वतःचं आत्मपरीक्षण कर. हे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या बहिणीला मला सांगायचंय. याचा काय द्वेष करत नाही मी किंवा काय नाही. समाजामध्ये असे बी काही व्यक्ती असतात की स्वतः काय करायचं नाही, दुसऱ्याला काय करून द्यायचं नाही, असं पण आहे. तर मित्रांनो, तर माझे एक मित्र आहेत नवनाथ बाबा म्हणून आहेत, नाशिकचे पंचवटीचे. त्यांनी एक व्हिडिओ बनवून आपल्याला पाठिंबा दिलाय. महाराष्ट्रात फक्त एकच व्यक्ती असा होऊन गेला युट्यूबवर की ज्यांनी आपल्या लढ्याला पाठिंबा दिला, ज्याला आपले विचार पटले. आणि मला सुद्धा त्या व्यक्तीचे विचार पहिल्यापासून पटतात. अगदी माझा युट्यूब चॅनल नव्हता तेव्हापासून मी त्यांचे व्हिडिओ बघत होतो. मला त्यांचे विचार पटायचे. कुठेतरी एक सत्यता आणि प्रामाणिकपणा मला त्यांच्यामध्ये दिसतो. आणि फक्त तेवढे एकाच व्यक्तीला आपण मानतो असं आहे. आणि ज्याला मानतो त्याला मानतो आपण. मला त्यांचे विचार पटतात. त्यांनी सुद्धा पाठिंबा आपल्याला दिलेला आहे. तर त्यांचे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आभार मानतो. त्यांच्या कार्यात त्यांना माझे पूर्णपणे शुभेच्छा आहेत. आणि वेळ आल्यास पाठिंबा सुद्धा माझा त्यांना उघड राहणार आहे, त्यांचा सुद्धा मला राहणार आहे. अशा पद्धतीनं आहे ते. पण असं स्वार्थी धर्माचा बाजार करणारा अशा कुठलाच लोकांना आपण पाठिंबा कधी देत नाही आणि त्यांचा पाठिंबा घेत नाही. हे आपलं एक धोरण आहे. तर मित्रांनो, मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा
धन्यवाद. माझ्याशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये लिहून ठेवतो, जाऊन बघा, तिथं व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.